तुमच्यासोबत वरून तुझं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे, कारण आपले इन हाऊस मॅथमॅटिशियन ज्याच्यात आपला कधी काही संबंध नसतो गणिताचा, पण खरोखर दिवस रात्र मेहनत करणे. मध्ये मध्ये मी तर वरुणला परवा पण चिडवत होतो की वरुण परत स्थगिती येणार बघ. आता मला कळलं वरुणला सतवायचं असेल की सांगायचं वरुण सेनेटवर स्थगिती येते. कारण मला आठवतं गेले 2 वर्ष ही निवडणूक आपण सगळेच युवासैनिक असतील, शिवसैनिक असतील, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोक अधिकार समिती असेल, आम्ही गेले 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय. खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, ह्यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सतवायचो की अरे फॉर्म भरले की नाही, फॉर्म भरले की नाही. एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षीची आपला ऐतिहासिक नोंदणी झाली. अंकित तुलाही आठवत असेल हे 40 गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करून टाकली होती. ह्यालाच घाबरून शिंदे सरकार असेल, भाजपने असेल, दोनदा ही आपली निवडणूक रद्द केली आणि करत करत जय कितीवर नोंदणी आणली आपली 13,000 बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी आपण सिस्टीम राबवली गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मतं मिळवलेली आहेत, मला वाटतं जी मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मतं मिळवलेले. हा विश्वास तरुणांचा, हा विश्वास पदवीधरांचा, हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे, ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आजपासून ही सुरुवात आहे. हा आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे, मातोश्रीच्या अंगणात असेल, करानगरच्या अंगणात असेल, शिवसेना भवनाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उधळायचा आहे. त्या तयारीला आजपासून लागा. कारण हा जो विश्वास मतदारांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दाखवलेला आहे, हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर, ह्या व्यक्तीवर विधानसभेत देखील दाखल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंटर प्रमुख होते ज्यांनी या पूर्ण सिस्टीम मध्ये काम केलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि आता जे काम मोठं आहे ह्याच्यापेक्षा त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चुनाव के पहले सीनेट का जो चुनाव हुआ उसमें क्लीन स्वीप पाना बिल्कुल ये है 10 का दम. मुंबई यूनिवर्सिटी सेनेट चुनाव युवा सेना पिछले कई सालों से जीतती आई है. ये तीसरा टर्म है. 2010 में अगर आप देखें तो 10 में से 8 सीट जीते थे. 2018 में 10 में से 10 और फिर एक बार वही परफॉर्मेंस हमने दोहराया है. ये परफॉर्मेंस हमारी जो सारे युवा सैनिक है, युवती सैनिक है, शिवसेना हो, महिला आघाड़ी हो, भारतीय कामगार सेना हो, स्थानिक लोकाधिकार समिति हो, शिवसेना के नेता, उपनेता, विभाग प्रमुख, जिला प्रमुख, इनकी तो मेहनत है. लेकिन इसी के साथ ये बात एक ही स्पष्ट कर देती है कि उद्धव बाळासाहेब ठाकरे इस व्यक्ति पे जो महाराष्ट्र का विश्वास है वो आज भी कायम है और कल भी कायम रहेगा, पक्का रहेगा. विधानसभा का सेमीफाइनल है. लिटमस टेस्ट नहीं थी, ये एक प्रिपरेशन की तैयारी थी, प्रिपरेशन की एक रन थी. बिल्कुल शुरुआत है. आने वाले समय में जिस तरीके से मुंबई में लोग लगातार ये कोशिश कर रहे हैं कि आपके जो कॉर्पोरेटर्स हैं उनको अपनी तरफ लेकर के वोट बैंक शेयर बढ़ाया जाए, लेकिन जिसको टूटना है टूटने दीजिए. ये जो विश्वास है वो कभी नहीं टूटेगा. मुंबई ने लोकसभा के दौरान भी दिखाया था कि मुंबई में 5-1 कर दिखाया था, फिर 1 सीट उन्होंने चुरा ली, वो भी हम जीतने वाले हैं. फिर पदवीधर की चुनाव आए, ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी के, टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी के, वो भी जीत गए और सेनेट भी जीत गए. और ये जो चुनाव था सेनेट का था वो सिर्फ मुंबई का नहीं था, पूरे कोंकण डिवीजन का था.